नमस्कार. आज आपण महाकुंभ मेळा 2025 बद्दल थोडी माहिती घेऊया. हा मेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे, जो उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केला जातो. हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सव असून गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर साजरा केला जातो. या मेळ्याला पवित्र स्नान, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक एकात्मतेसाठी महत्त्व आहे. महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी एका ठराविक ठिकाणी होतो. 2025 सालचा महाकुंभ मेळा जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान आयोजित होणार आहे. प्रमुख स्नानाचे दिवस हे हिंदू पंचांगानुसार निश्चित केले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. देशभरातील साधू संत, श्रद्धाळू आणि भाविक या ठिकाणी एकत्र येतात. विविध आखाड्यांचे साधू संत भव्य मिरवणुकीसह स्नान करतात. पवित्रता आणि शुभत्वासाठी पूजा आणि यज्ञ केले जातात. भारतीय लोककला, संगीत, नृत्य आणि आध्यात्मिक कार्यक्रम सादर केले जातात. मकर संक्रांत, पौर्णिमा, मौनी अमावस्या, वसंत पंचमी यासारखे खास धार्मिक दिवस हे प्रसिद्ध स्नानासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. महाकुंभ मेळा भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा जागतिक स्तरावर परिचय करून देतो. लाखो भाविकांसह हा एक श्रद्धेचा उत्सव आहे, जिथे आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आत्मिक शांतीसाठी लोक सहभागी होतात. महाकुंभ मेळ्याचा आता आपण इतिहास बघूया. महाकुंभ मेळ्याचा उगम प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो. या मेळ्याचा इतिहास अध्यात्म आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. महाकुंभ मेळ्याचा संबंध समुद्र मंथनाच्या कथा आणि अमृताशी जोडला जातो. हिंदू पुराणांनुसार देव आणि दानव यांच्यात अमृत कलश मिळवण्यासाठी समुद्र मंथन झाले. मंथनादरम्यान अमृताचा कलश बाहेर आला. त्यावर अधिकार मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षादरम्यान अमृत कलशातील थेंब पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले. त्यातील एक आहे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या 4 ठिकाणांना पवित्र मानले जाते आणि येथेच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाकुंभ मेळ्याचा उल्लेख महाभारत, वेद, पुराण आणि अन्य ग्रंथांमध्ये सापडतो. तो वैदिक काळापासून सुरू आहे असे मानले जाते. 7व्या-8व्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी आखाड्यांच्या परंपरेला आणि साधूंना एकत्र आणण्याचे कार्य केले. यामुळे कुंभमेळ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. ब्रिटिश अधिकारी जेम्स कनिंगहॅम यांनी 1858 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन पाहिले आणि याची व्यापकता नोंदवली. आज महाकुंभ मेळा हा एक जागतिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम बनला आहे, ज्यामध्ये लाखो भाविक, साधू संत तसेच जगभरातून प्रवासी सहभागी होतात. महाकुंभ मेळा 12 वर्षांनी साजरा केला जातो, कारण याचा संबंध ग्रहांच्या स्थितीशी आहे. महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक मेळावा नसून तो भारतीय इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. धन्यवाद.